अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 26 मे रविवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस। अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे संकष्टी चतुर्थी। प्रत्येकाच्या घरात सकाळपासून चतुर्थीच्या सेवांची व्रताची सुरुवात ही नक्कीच झाली असेल। बघा संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे, संकटांचा नाश करणारी आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, अडलेल्या प्रत्येक कामामध्ये मार्ग भेटण्यासाठी, डोक्यावर असणाऱ्या कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होण्यासाठी, घराची आर्थिक भरभराट होण्यासाठी या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। खरं तर मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे काही विशेष उपाय सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा ही एक वस्तू, संकष्टीपासून ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे किंवा ही एक वस्तू तुम्हाला अखंड स्वरूपाने तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे। संकष्टी चतुर्थीपासून जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर तुमची भरभरून प्रगती होईल। तुम्हाला सतत येत असणारे जे अडथळे होते ते दूर होतील। कुठल्याही प्रकारच्या बाधांचा तुम्हाला काही त्रास होत असेल, सतत नजर लागत असेल, काहीतरी जादूटोणा आपल्यावरती होत आहे असं वाटत असेल, अशा सगळ्या बाधांमधून तुमची मुक्तता होईल। ही एक वस्तू तुमच्याकडे धनाला आकर्षित करेल, तुमच्याकडे पैशांची आवक वाढवेल। जोपर्यंत ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल तोपर्यंत प्रत्येक काम तुमचं मनासारखं घडेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो चतुर्थीच्याच दिवशी आपल्याला करता येतो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा चतुर्थीच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। देवघरात मूर्ती असेल तर आवर्जून तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। दूध नसेल, पंचामृत नसेल, काहीही नसेल चालेल, फक्त एका प्लेटमध्ये बाप्पांची मूर्ती ठेवा, स्वच्छ सुंदर, त्याच्यामध्ये जे पिण्यायोग्य पाणी असतं हे जल अर्पण करा, बाप्पांची मूर्ती स्वच्छ सुंदर धुवून घ्या, याला आपण अभिषेक म्हणतो। त्याच्यानंतर चौरंग किंवा पाटावरती ही मूर्ती ठेवायची, हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप तिथे अर्पण करायचं, म्हणजे धूप दिवा एक लावायचा, अगरबत्ती ओवाळायची। हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर म्हणजे आपलं जे विधियुक्त पूजन असतं हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारं जे जायफळ, घरात नसेल बाजारातून विकत आणा, जिथे किराणा साहित्य भेटतं किंवा जिथे मसाल्याचं साहित्य भेटतं तिथे जायफळ सहज मिळेल। जायफळाचा एक तुकडा म्हणजे जायफळ तुम्हाला घरी आणायचं आहे आणि त्याच्यासोबत एक हळकुंड घ्यायचा आहे। हळदीचा तुकडा, हळदीचा कुडा असंही म्हणतात, म्हणून तर आपण हळकुंड म्हणतो। एक हळकुंड आणि त्याच्यासोबत जायफळ, या दोन गोष्टी बाजारातून तुम्हाला घरी आणायच्या आहेत। या दोनही वस्तू एका लाल रंगाच्या फडक्यात ठेवायच्या आहेत। या दोनही वस्तू देवघराच्या समोर गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ ठेवून हळदी कुंकू हे अर्पण करून त्या कापडाला एक पोटली बांधायची आहे आणि त्याची छोटीशी जी पोटली तयार होईल ही गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ ठेवून त्याला धूप दीप तुम्हाला दाखवायचं आहे। त्याच्यानंतर हळकुंड आणि जायफळाची ही लाल रंगाची पोटली उजव्या हातात घ्यायची, हाताची मूठ बंद करायची, इच्छा व्यक्त करायची, एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आणि एक वेळा ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा।
ठीक आहे. या 3 सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हे जे हळकुंड आणि त्याच्यासोबत घेतलेलं जे जायफळ आहे ते पुन्हा आपल्या देवघरात गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ठेवून द्यायचं. बाप्पांची जी मूर्ती ठेवली असेल त्याच्या उजव्या साईडला, गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला. आता मी समजा अशी बसलेली आहे आणि माझ्यासमोर मूर्ती आहे, तर माझ्या उजव्या साईडला नाही, लक्षात ठेवा. गणपती बाप्पा जसे बसलेले आहेत त्यांच्या उजव्या साईडला येईल. अशा पद्धतीने तुम्हाला ती पोटली तिथे ठेवायची आहे. त्याच्यानंतर एक औक्षणाचं ताट घ्यायचं आहे, त्यात कापूर ठेवायचं आहे. कापूर प्रज्वलित करून तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. ठीक आहे. आरती म्हणजे कापूर पेटवायचं आहे, सुख करता दुःख करता ही बाप्पांची आरती करायची आहे. बस इतकंच करायचं. आता ही जी पोटली आरती वगैरे करून झाली की त्याच्यानंतर जायफळ आणि हळकुंडाची ही जी लाल रंगाची पोटली आहे ती उचलायची. घरामध्ये जर तुमचे पती असतील तर ही पोटली जायफळ आणि हळकुंडाची पोटली त्यांच्या खिच्यात ठेवायला सांगा, त्यांच्या पर्समध्ये ठेवायला सांगा किंवा त्यांच्यासोबत जिथे शक्य असेल तिथे ठेवायला सांगा. समजा घरामध्ये करता कमवता 4 लोक आहेत, 5 लोक आहेत, तुम्हाला जो व्यक्ती मोठा वाटतो किंवा ज्या व्यक्तीला यशाची गरज वाटते, ज्या व्यक्तीला भरभराटीची गरज वाटते त्या व्यक्तीसोबत ही पोटली ठेवून द्या. किंवा मग तुमच्या घरामध्ये जर धन येत नसेल, कितीही काही केलं तरी पैसा आकर्षित होत नसेल, पैशांचा मार्ग सुटत नसेल, घरात खूप कर्जाचा डोंगर झाला असेल, तर तुम्ही जिथे तुमचं सोनं ठेवताय, पैसे ठेवताय, तुमची धनाची जिथे आवक आहे त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता. जर तुमच्या घरात खूप नकारात्मकता येत असेल, घर बांधलेलं असेल, कितीही काही केलं तरी घरातील आजार पण हलत नसेल, सतत घरामध्ये कलह, किरकिर, चिडचिड म्हणजे हे सतत सुरूच असतं, असं जर तुमच्या घरामध्ये काही असेल तर मग ही पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही लावू शकता. तुमची मुलं जर शिक्षण घेत असतील, महत्त्वाच्या एक्झाम देत असतील, अभ्यास खूप करतात पण नशीब साथ देत नाही आहे, MPSC UPSC करतायत, पोलीस एक्झाम करतायत किंवा CET नीट क्लॅट ह्या एक्झाम देतात पण थोडक्यासाठी मेरिट लिस्टला येतात पण थोडक्यासाठी काहीतरी असं होते, असं असेल तर ही पोटली तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबतही ठेवू शकता. या एका पोटलीने, लक्षात ठेवा, या एका पोटलीने तुम्हाला यश मिळेल, धन मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल, सगळं काही मिळेल. जायफळ जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्याचबरोबर हळद ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या दोनही गोष्टी चतुर्थीच्या दिवशी जेव्हा तुम्ही पोटलीत गणपती बाप्पांना अर्पण कराल, बघा गणपती बाप्पांना ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यात दुर्वा असेल, लाल रंगाचं फूल असेल, त्यामध्येच जायफळ आणि हळद ह्या 2 गोष्टीही बाप्पांना प्रसन्न करणार आहेत. बघा जेव्हा या 2 गोष्टी तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर ठेवून गणपती अथर्वशीर्षम, बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आणि त्याचबरोबर बाप्पांचं स्मरण म्हणजे नामस्मरण करून जेव्हा तुम्ही ह्या 2ही गोष्टी अभिमंत्रित कराल तेव्हा त्याच्यात एक ऊर्जा येईल, त्याच्यात एक शक्ती येईल आणि जेव्हाही तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल ना तेव्हा ती ऊर्जा आणि ती शक्ती तुम्हाला प्रत्येक कामात साथ देईल. अत्यंत साधा, सोपा, भरभराट करणारा हा उपाय आहे. आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.